स्वागत करतोय. चांगलं योगदान, चांगलं सहकार्य साहित्य क्रिकेट संघासाठी. जाऊया मैदानाकडे. पहिल्या खेळीला झापा सामना होतोय. दोन मैदानामध्ये विशाल पाटीलचं रस्तायनी आणि संदीप पाटीलचं रिलीज हे मैदानावर वारवाडी संघटना आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केल्या SP श्री मोटार्स इलेव्हन संघ चिंचवडी संघाला चिंचवडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कैलास जुकरे मैदानावर. अमोल शिल्के ही जोडी पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. जोरदार बेल 55 बोर्ड आकाशामध्ये. सर्वाधिक फलंदाज 0 धावसंख्येवर कैलास जुकरे. बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी आम्ही पाहतोय या सामन्याचा मनसोक्त आनंद घेत असताना आमचे गावचे ग्रामस्थ एक ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते जनार्दन काथोर फडके हीकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन. तर धावसंख्येचा विचार केला. पहिली धाव अवंताच्या स्वरूपामध्ये मिळाली ती SP श्री मोटर्स चिंचवडी संघाला. या संघाच्या पॅकर्स श्री संजय गोले साहेब विद्यमान सरपंच. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवला जातोय. दीर्घाव चेंडूची सांगता होते. हॅलो. तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. हा चेंडू पुढचा चेंडू जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्राची त्या ठिकाणी तैनात आहे पण तो चेंडू अडू शकणार नाही. चेंडू सीमा पार 4 धावा. या ठिकाणी ओम साई केबल नेटवर्कचे केबलचे ओनर निलेश फडके चिपले यांचं देखील आगमन या ठिकाणी स्वागत असेल. तर सागर मांडवकर तर महादू फडके हीकर यांनी विनंती असेल की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. 1 धाव मिळेल. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवर. 6 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ असताना महादू फडके हीकर यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्यांचं देखील स्वागत. तर गोलंदाजा विचार केला. गोलंदाज मयूर हा गोलंदाज ज्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे षटक विकत असताना. आणि अनेक मान्यवरांची आज उपस्थिती मैदानावर. त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. गोलंदाज मार्फत मयूर गोलंदाजीसाठी सज्ज असेल. हा चेंडू फेकण्याआधी हा चेंडू आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न केला आहे. शॉर्ट थर्ड बॅटला चेंडू अडवला जातोय. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. नकार दिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फलंदाजी. थोडंसं बॅकफूटला गेलाय का चिंचवडी संघ. कारण कैलास जुकरे या 2016 आणि 17 या हंगामामधील संघाचा ज्याला कणा म्हणायचो सलामीला आलेला फलंदाज 0 धावसंख्येत बाद होऊन लपून परतलाय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू सांगता होते. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू निर्धाव फेकलाय. गोलंदाज या षटकाचा जर आपण विचार केला पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये धावफलक धावा लागल्यात. 1 बाद 6 ही धावसंख्या प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्री मोटर्स चिंचवडी संघाची.
तर पहिल्या षटकात शांत होते येणाऱ्या पुढल्या षटकासाठी घेऊन जातोय ज्यांना आम्हाला समोरच्या करायला शिकवलंय सागर मांडवकर नेरे यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद दीपक. वळूया आपण सामन्याकडे. विकेट, दोन फलंदाज मैदानामध्ये सरकलेत. आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतो चिंचोली संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा बारदोली संघ. दोन्ही संघांचा आपण विचार केला. जे आमच्या समोर छोटे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेन आमच्या स्कोर मित्रांना आपण अडथळा निर्माण करू नका. मैदानाकडे जाऊया जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण चिंचोली संघाला मैदानावर पाहतोय. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑनला अशी दर्शक नाही ना त्या इथे आपण चित्र मैदानावर पाहिलं. जस्ट वन रन देर, एका धावेनं फलंदाजी करणाऱ्या चिंचोली संघाची एकूण वाटचाल गुरुतालिकेवर आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर दुसरं षटक आपण पाहतोय. फलंदाज मैदानावर अमोल शेळके, फलंदाज मैदानावर सतीश पाटील, बाद झाला कैलास डुकरे. इथून गोलंदाजी करताना बारदोली संघ, समोर चिंचोली सारखा बलाढ्य संघ आहे आणि आपली कामगिरी सादर करताना याच दरम्यानचा हा चेंडू बॉल गोज ऑन आहे. पंच आमच्याकडे यावेळी इशारा जरूर येईल आणि इथे अंपायर सिग्नल गॉन फॉर रन. वेंकटेजय मैदानाकडे जाऊया. फलंदाज खेळतोय अमोल शेळके मैदानावर, त्याला साथ देणारा सतीश पाटीलला फलंदाज मैदानावर. राईट आर्म वर विकेट, सरळ बॅटचा फटका इनसाइड सर्कल चेंडू कनेक्ट केला जातो आणि तोपर्यंत फलंदाज संधी आपण मिळाली नाही. इथे सिंगल डबलला प्राधान्य देताना ज्या संघाच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आल्या तो चिंचोली संघ मैदानावर. 2016 ची स्पर्धा, साई स्टार ट्रॉफी 2016 ची स्पर्धा पाहिली होती आणि या संघानं सुरेख कामगिरी केली होती आणि तो चिंचोली संघ मैदानावर. चेंडू स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नाही द्या आपण पाहिल्यास एवढा ताकदीचं क्षेत्ररक्षण बारदोली संघाला आपण एका बाजूला पाहतो आणि बारदोली संघाचा विचार केला नव्यानं उदयास आलेला संघ ज्यांना आपण कमी स्पर्धेमध्ये खेळताना पाहतो. मात्र या बिगरच्या नाईट स्पर्धेमध्ये समोर चिंचोली सारखा बलाढ्य संघ आणि इथे गोलंदाजी कामगिरी पाहिली. सुरेख कामगिरी सादर करताना गोलंदाज थोडासा खराब चेंडू, इथे दिशाही गोलंदाजी. पंच आमच्याकडे म्हणले ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू ऍज अ लॉ नंबर 25. इथे आपण पाहिलं चेंडू स्क्वेअर होता. सिंगल डबलला येथे प्राधान्य दिले जाईल आणि जिथे फलंदाजी करणाऱ्या संघाची एकूण धावसंख्या 13 या धावसंख्येवर. ओव्हर द विकेटचा हा चेंडू लॉफ्ट केले चेंडूला. पंच आमच्याकडे म्हणले दिस इज अ बिग शॉट, गॉन 6 रन. वेंकटेजय अप्रतिम धून आपण ऐकली. लोक कल्याणकारी राजा आराध्य दैवत आपण छत्रपती शिवाजी महाराज मैदानाकडे जाऊया. आठवण करून देताना आमच्या प्रेक्षकांना एकूण धावसंख्या ती गुणतालिकेवर 19 धावा. जिथे फलंदाजी करतोय अमोल शेळके फलंदाज आणि त्याला साथ देताना आपण फलंदाज सतीश पाटील याला मैदानावर पाहतोय. इथे धावा बनवाव्या लागतील. स्पर्धेची पहिली रात्र आम्ही पाहिली होती. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला होती. अनेक अतिटतीचे सामने सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहिलेत. हा सामना कसा होईल? एका बाजूला यंग जनरेशन खेळते बारदोली संघ ज्यांना मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव थोडासा कमी आहे आणि ज्या संघाने इथे स्पर्धा गाजवल्यात, मैदाने गाजवल्यात, कैलास डुकरे सारखा प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानावर आपली इनिंग सामर्थ्य आहे. फलंदाज सतीश पाटील मैदानावर आणि त्यांना साथ देणारा अमोल शेळके फलंदाज मैदानावर. 2 षटक समाप्त झाले. तिसरं षटक, पहिला चेंडू
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि ही व्ही शेप मध्ये खेळण्याची कला अलीकडे लुप्त होत चालल्या. ऑन साइडला खेळण्याचा ग्रामीण खेळण्याचा प्रयत्न होतो. काल आम्ही आणखीन एक असा सामना पाहिला जेव्हा शेवटच्या चेंडूवर एका चेंडूवर 2 धावेची गरज असताना फलंदाजानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तो सामना एका संघाला गमवावा लागलाय. हे ग्रामीण क्रिकेटचं नवं चित्र मैदानावर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. अतिशय वेगाने चेंडू फेकण्याचा इथे प्रयत्न करतोय. पंच आमच्याकडे वळलेत. हा चेंडू वाईटचा कॉल असेल. चिंचोली संघ प्रथम फलंदाजी करतोय. मैदानाचा इतिहास गेली 2 रात्री आम्ही या मैदानावर पाहिल्या. मोठी धावसंख्या सुद्धा रस्त्याला पाहिल्या. तर गोलंदाजी करताना अनेक गोलंदाजांना फलंदाजांना नामोहरण काढण्याचा सुद्धा कारनामा या मैदानावर पाहिले. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. एक क्षेत्राची कपांना एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय. अतिशय वेगाने चेंडू फेकलाय. वेगाची स्पर्धा लावावी असा हा चेंडू होता आणि हा गोलंदाज पाहिला मयूर नामक गोलंदाज समोर फलंदाजी करत असताना चिंचोली संघ इथे धावा बनवण्याचा येणाऱ्या प्रत्येक चेंडूमध्ये हाणामारी करायची, धावा बनवायचं, षटकर ठोकायची ही रणनीती मैदानावर. जी गोलंदाजी वार्दोली संघ पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, यावेळेला आपण तिसरं षटक पाहतोय. पुन्हा एकदा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. आतापर्यंत या गोलंदाजाला 2 चेंडू अमांतर फेकले. थोडंसं षटक लांब लांब होत चाललंय. वार्दोली संघाचा गोलंदाज मैदानावर चारही बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या सामन्याचा आनंद घेत असताना एका बाजूला आपण संघ पाहतोय वार्दोली, एका बाजूला चिंचोली संघ, एका बाजूला आपण पाहिलं फलंदाजी करताना चिंचोली संघ योगदान देते. म्हणजे समोर गोलंदाज मैल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतोय. खेळपट्टीचा कदाचित अभ्यास झाला नसेल. एक लॉंग रनअप घेऊन गोलंदाजी करत असताना स्टेट ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फळद्रूमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय आणि या चेंडूवर कोणती धावसंख्या नाही. धावसंख्या थोडीशी स्थिरावलेली कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज मयूर. ऑन साइडला आपण युवराजला पाहिली. स्क्वेअर लेगला 163, मिड विकेटला 163, लॉंग ऑनला 163. गोलंदाज तयार मयूर. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर आणि इथे गोलंदाज नाराज करते. पंच आमच्याकडे म्हणले वाईटचा कॉल येतोय. अद्याप या गोलंदाजाने एकूण षटकं फेकली. एकूण 6 चेंडू फेकले. 6 मध्ये 3 चेंडू अमांतर. त्या 6 चेंडूच एक षटक असतं आणि इथे 6 चेंडू फेकण्यासाठी षटक लांब लांब होत चाललंय. गोलंदाजचं थोडंसं खराब प्रदर्शन. लाईन आणि लेन भरकटतो. योग्य दिशा, योग्य टप्पा या गतीचा अभ्यास न झाल्या कारणानं हा गोलंदाज थोडासा अपयशी ठरतोय. सरशी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार फॉर द विकेट. यॉर्कर पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनला खेळून काढले. क्षेत्ररक्षक देताना ते सिंगल डबलला प्राधान्य दिले जाते. ग्रामीण क्रिकेटचं आणखीन एक वेगळं चित्र आपण सातत्यानं पाहतोय. कार्पेटच्या माध्यमातून या फलंदाजानं जरूर प्रयत्न केलाय. फलंदाज जोवर मैदानावर असेल फलंदाज आपण अमोलला पाहतोय. कैलास टोकरे बाद झाल्यानंतर इथे चिंचोली संघ थोडासा स्ट्रगल करतोय. मोठी धावसंख्या रचण्यासाठी गोलंदाज त्यांना फारशी संधी उपलब्ध करून देत नाही. सरळ बॅटचा पुन्हा एकदा फटका. लॉंग ऑनला तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जसं चित्र आपण मागच्या चेंडूवर पाहिलं आणि त्याच पद्धतीचं चित्र इथे पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. चित्तथरारक आपण सामना वाकडी आणि उमरोली या 2 संघांमध्ये पाहिला होता. पहिल्या रात्रीमध्ये वाजे आणि नेवाली संघामध्ये पाहिला होता. 5 चेंडूमध्ये 5 षटकार. वाजे संघाच्या पंकज पाटीलला ठोकलं होतं. मात्र 1 चेंडूमध्ये 2 धाव्याची गरज असताना त्यांचा संघ पराभूत झाला होता. थोडंसं लांब लांब होत जाणारे षटक इथे मात्र वापसी करतोय गोलंदाज वार्दोली संघाचं. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि हे 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजाला एकूण चेंडू फेकावे लागले. या 6 षटक चेंडू फेकण्यासाठी 9 चेंडू फेकल्या. 3 चेंडू अमांतर. मात्र एकही मोठा फटकाला नाही. ही त्याची सुरेख कामगिरी. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची एकूण धावसंख्या गुणतानी केवळ 24 रन्स ऑन बोर्ड. डीजे डीजे मास्टर. तर डीजे जीतू 11 मिनिटं इथे झाले. क्षेत्ररक्षण करणारा वार्दोली संघ आपण याची 11 मिनिटं इथे बाकी आहेत आणि या 11 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं फेकायचे. 12 चेंडू आपल्याला फेकायचे. संघनायक याची नोंद घ्या. टायमिंग अलर्ट आहे. कोणालाही माफी नाही हे या स्पर्धेचे नियम आहे.
तर डीजे जीतू यांच्यासाठी त्या 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. अप्रतिम गाण्याची मेजवानी मैदानाकडे आपण पुन्हा एकदा वळूया. गोमाशेठ फडके बीकर यांच्याकडून जीतून पारितोषिक चित्र मैदानावर आपण जरूर पाहणार आहोत आणि तिथे आपण यावेळेला पाहिलं पंच आमच्याकडे म्हणलेत आणि इथे ते बोले आम्हाला सांगते हा चेंडू आम्हाला चिंचोली संघाचा डाव थोडासा मी म्हणेन कोसळला असेल कारण जी धुवाधार फलंदाजी करायला पाहिजे. वारदोली संघाच्या गोलंदाजी दहशत या सामन्यामध्ये मैदानाचा विचार केला चारही बाजूना फलंदाजीसाठी अनुकूल असलेलं मैदान मात्र इथे गोलंदाज प्रतिकूल करून ठेवल्यात. गोलंदाज आपण पाहिलं जे षटक फेकलं होतं मयूरनं पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि मयूरनं वैयक्तिक कोट्यातील जेव्हा दुसरं षटक फेकला त्यांनी 3 चेंडू अवांतर जरूर फेकल्या आणि धावा दिल्या होत्या 5. हा त्याचा पराक्रम आपण या सत्रामध्ये पाहिलाय. तर गोलंदाज येतो यावेळेला कल्पेश ऊर्ध विकेट वारंवार मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून आणि इथे मात्र आपण पाहतोय बॅटला स्पर्श चेंडू झाला नाही. पंच आमच्याकडे वळलेत आणि पायीच्या स्वरूपात धावसंख्या मिळेल ती चिंचोली संघाला. एका धावेनं स्कोर मोजा टोटल स्कोर आपण पाहतोय धावसंख्या ती 27. बॅट मधून मोठे फटके केव्हा येतील तो पराक्रम सतीश फलंदाज करेल का या वेळेला मात्र चेंडू संपत चालले. मोठ्या फटक्यांची अपेक्षा त्यांच्या पाठीराख्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना. विकेटचा हा चेंडू ऑफ साईडला खेळून काढायची क्षेत्रक्षक तैनात. आणखीन एक धक्का मात्र बऱ्याच काळानंतर पहिला गडी पास झाल्यानंतर येथे फलंदाज सतीश गो बॅक टू पॅव्हिलियन. या गाण्यासाठी डीजे जीतू याला 100 रुपयाचं पारितोषिक. आपण या गाड्यांबद्दल आणखीन म्हणणार आहोत जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शाळा उघडल्या आणि महिलांसाठी त्यांना शिक्षण देण्याचं काम सुरू केलं होतं आणि आपण आताचे निलू फुले पाहिले तर बाई भाड्यामध्ये असं सुद्धा मेसेज आपण रसिकांपर्यंत पोहोचला. मैदानाकडे जरूर इथे जाऊया. इथे क्लीन बॉल दांडीकुल विकेट क्रमांक आपण पाहणार आहोत. तिसरा गडी पास झाले. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर असताना 27वा. सैराट सिनेमातील एक गाणं बॉक्स ऑफिसवर तब्बल सर्वाधिक मराठी सिनेमा ज्याने सर्वाधिक कमाई केली होती. कमी बजेटमध्ये असलेला हा चित्रपट सर्वांचा लोकप्रिय झाला होता आणि सैराट नावाचं भूत तब्बल आमच्या यंग जनरेशनवर 4 ते 5 आपण अनेक न्यूज पाहिलं होतं. अर्जुन आणि प्रेमाची गोष्ट. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत जिथे थोडाच अडचणीमध्ये सापडलाय चिंचोली संघ. कैलास डोकरेंची सुरुवात बऱ्याच वेळा आपण कैलास डोकरेला पाहिले जिथे सलामी सुरेख देत असतो मात्र इथे सलामीवीर फलंदाज पास झाल्यानंतर आपल्या संघाचा डाव कोसळला जातो. आपल्या संघाची झालेली घसरगुंडी इथे फलंदाजी करत असताना चिंचोली संघ फ्रंट फुटवर येईल का ही सुद्धा चर्चा या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न विकेटचा क्षेत्रक्षक येतोय. सिंगल डबलला प्राधान्य इथे धावसंख्या बनवावी लागेल कारण 12 चेंडूमध्ये 45 धावेची गरज होती आणि तो सामना वाजे संघानं 1 चेंडूवर 2 धावेनं आणून ठेवला होता. हे या मैदानाचं वैशिष्ट्य. जेवढी खेळपट्टी गोलंदाजच्या प्रेमामध्ये तेवढी खेळपट्टी फलंदाजच्या सुद्धा प्रेमामध्ये. पण एखाद्या फलंदाजानं इथे पराक्रम केला गोलंदाजांना जर धूळ चालली तर कदाचित चिंचोली संघ एक मजबूत स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. मोर्थ विकेट कुठल्या स्पॉटवर चेंडू टप्पा पडल्यानंतर टर्न विथ बाउन्स चेंडूला उसळी मिळाली आणि इथे डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू सामन्यामध्ये किती महत्वाचा असतो. काल बोनशेस संघानं 1 चेंडूमध्ये 2 धावेची गरज होती आणि त्यांचा संघ येथे पराभूत झाला आणि एका चेंडूची किंमत का असते ते बोनशेस संघाचे सर्व खेळाडू असतील. इथे एक चेंडू निर्धाव जातोय आणि कुठेतरी अडचणी वाढल्या ते फलंदाजी करणाऱ्या संघाला.
यॉर्कर पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातोय. सिंगल डबलला प्राधान्य. फारशी चमक दाखवता येणारे फलंदाजांना पुट ऑन फाईट लढा इथून पुढे द्यावं लागेल. इथून उरलेले चेंडू शिल्लक राहिले 6. चिंचोली संघाची आपण धावसंख्या यावेळेला पाहतो. एकूण धावा आहेत त्या 29 आणि खेळ आपण पाहिला तर वारदोली संघ जो उदयमुख खेळाडूचा संघ पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 19 धावा, दुसऱ्या षटक संपल्यानंतर 13 धावा दिल्या होत्या. विकासनं मयूरनं तिसऱ्या षटकामध्ये दिल्या 5 धावा, त्यानंतर कल्पेशनं सुद्धा दिल्या 5 धावा. आणि ही गोलंदाजी व्हेरी गुड बॉलिंग, व्हॉट अ फॅन्टास्टिक क्रिकेट. पुढचा सामना होणार आहे दोन्ही संघनायकांना आम्ही कॉल करतोय. देवस संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा वेलवली संघाचा संघनायक. या आपल्याला पहिला कॉल. खूप सारे अतिथी मान्यवर यांना सुद्धा आपण व्यासपीठावर पाहतोय आणि इथे चिंचोली संघाला सपोर्ट करण्यासाठी आदरणीय संजय गवळी साहेब सुद्धा असतील आणि क्रिकेटचे बिग फॅन म्हणून आम्ही त्यांना ओळखतो ते बाळाराम पाटील साहेब सुद्धा असतील. आणि चिंचोली गावामध्ये जी नाईटची स्पर्धा झाली आम्ही बऱ्याच ठिकाणी त्या स्पर्धेचा उल्लेख केलाय. एवढे प्रेक्षक त्या स्पर्धेला होते का नाईटच्या हंगामाला सुरुवात झाली नव्हती आणि चिंचोली गावातील नाईट स्पर्धेचे आयोजक सुनील शेळके साहेब असतील, अमर शेळके असतील, बंटी शेळके आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ चिंचोली गाव एकत्र झाला होता आणि भव्य दिव्य स्पर्धा आपण सुद्धा चिंचोली गावामध्ये पाहिली होती. वळूया आपण मैदानाकडे. 5 षटक पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे झेल सोडली जातोय. त्या सोडण्याची परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरापासून गल्ली बोलापासून दिल्ली बोलापर्यंत क्रिकेट पाहिले जिथे महत्वाचा फलंदाज झेल सोडला जातो आणि त्या सामन्याचं चित्र वेगळं असतं. यापूर्वी आपण आणखीन एक सामना पाहिला होता जेव्हा रमेश पवार उर्फ आऊ मैदानावर खेळत होता. त्या खेळाडूचा झेल सोडला होता आणि वाकडी संघाने सुद्धा तो सामना जिंकला. वळूया आपण मैदानाकडे. हा चेंडू पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू स्टेट टू द लॉंग ऑफ. इथे मात्र व्हेरी गुड कॅच, अंपायर सिग्नल, झेल बाद होते फलंदाज. सन्माननीय अतिथी मान्यवर आदरणीय जगदीश खरे साहेब कोण यांचे इथे आगमन झाले. मी साई स्टार क्रिकेट संघ बिगर यांच्या वतीने मी विनंती करेन तसेच राजकीय क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात ते आदरणीय सरपंच संदीपजी वाघमारे साहेब देवत आणि त्यांच्या समेत आदरणीय निलेशजी वाघमारे साहेब देवत यांचं सुद्धा इथे आगमन. तर साई स्टार क्रिकेट संघाच्या वतीनं विद्युत प्रकाश चौथी स्पर्धा वर्ष 2017 आपण हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा दिवस महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी आपण साजरा केला आणि या नव्या वर्षामध्ये होणारी स्पर्धा जोरदार अपील इथे जरूर केली जाईल. अतिशय क्लोज यष्टीरक्षण तिथे यष्ट्यानं चिटकून बसलाय म्हणजे पंच तटस्थे आपण चित्र मैदानावर पाहिलं आणि इथे मात्र फलंदाज बाद झाले. आणखीन एक धक्का. संघाची धावसंख्येतील एकूण धावा आहेत तर 30 फलंदाज बाद झालेत. यावेळेला एकूण फलंदाज 5 गडी बाद 30. मैदानाकडे वळूया. जितेंद्रला मिळते सफलता जिथे एकूण धावसंख्येने 30. एकही फलंदाज मैदानावर काही करू शकला नाही आणि ही गोलंदाजी चालू. खराब चेंडूला पूल केलाय. चेंडू चालला स्क्वेअर लेगला. वन बाउन्स, अंपायर सिग्नल आमच्याकडे. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. इथे मात्र आपल्या बॅट मधील सुपर क्लास दाखवला फलंदाजांना 4 धावेसाठी. वेंकटेशच्या धावसंख्या +4 एकूण धावा आपण पाहतो 34 धावा. फलंदाज बाद झाले 5. 30 या धावसंख्येवर 5 गडी बाद झाले. मैदानावर आग ओकताना फलंदाज आपण या वेळेला पाहतो कुणालला 7व्या क्रमांकाचा फलंदाज. आणखीन एक मोठा फटका स्क्वेअर लेगला 4 धावा.
वाजून 19 मिनिटे झालेत आणि मध्यरात्र होऊन गेले आणि आता डीजे मास्तरांना कोणी आवडू शकत नाही ही त्यांची खासियत आहे. एकनाथ मालींचे लोकगीत नक्कीच घेऊन आलेत, मात्र 2 नंतर कुठले गीत घेऊन येतील याचं उत्तर मात्र बंद लिफाफ्यामध्ये असेल. वळूया मैदानाकडे 2 चेंडूवर 2 चौकार. तिसरा चेंडू सुद्धा त्याच दिशेने क्षेत्रक्षक येणार एकदा पूर्ण दुसरी धावेसाठी निघाले. काय गरज होती का? जो फलंदाज गोलंदाजाला नडला होता आणि इथे रिक्स सुटवतोय, धावा जमवण्याचा जरूर प्रयत्न केलाय, कारण त्यांना माहिती आहे शेवटचा चेंडू होता ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आणि फलंदाजी करत असताना संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 39 ऑन बोर्ड, 39 ऑन बोर्ड, 40 रन्स टू विन. तर 40 धावांचं लक्ष्य विजयासाठी. 40 धावांचा डीजे चिंचोली संघ आपण लगेच मैदानामध्ये जा, कारण आज वेळ खूप कमी आहे. अजूनही आपल्याला एक सामना इथे खेळवायचं पहिल्या फेरीमध्ये आणि आज सुद्धा 2 संघ क्वालिफाय होतील. प्रेक्षकांना आपण विनंती करूया, किरण पाटील उल्वे अप्रतिम हिंदीचे जबरदस्त समालोचक, एक अष्टपैलू खेळाडू, क्रिकेट स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत, आमच्या समेत जॉईन झालेत. किरण पाटील उल्वे यांच्याकडे मी जरूर जाते. उद्या या स्पर्धेमध्ये अनेक मोठे संघ खेळणार आहेत. प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो, उद्या सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आणि उद्या सुद्धा 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. उद्या पहिला सामना असणार आहे नेरे आणि पडगे या 2 संघादरम्यान. दुसरा सामना असणार आहे रीस आणि उसारली या 2 संघादरम्यान. उद्या पहिल्या फेरीतील तिसरा सामना असणार आहे तोंडरे आणि विचुक या 2 संघादरम्यान. आणि चौथा सामना असणार आहे वडवली आणि शिवकर. तर उद्या हे 8 संघ या स्पर्धेमध्ये नशीब अजमावतील. वळूया आपण दुसऱ्या सत्राकडे. 24 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी 40 धावेची गरज. धन्यवाद डीजे, थैंक यू। दोस्तों, चलते मैदान के अंदर जो मुकाबला जारी है चिंचोली पक्ष वारदोली, इसके बाद का जो मुकाबला होने वाला है बेलवली पक्ष देवल, दोनों टीम के कप्तानों से मेरी दरखास्त है, बेलवली के कप्तान देवल के कप्तान आ चुके हैं, तो बेलवली के कप्तान से अनुरोध है प्लीज आप टॉस के लिए यहाँ स्टेज से संपर्क कीजिए, इसके बाद आपका मुकाबला होने वाला है। लेकिन फिलहाल जो मैदान के अंदर मुकाबला जारी है चिंचोली बनाम वारदोली, 4 ओवर का मुकाबला शुरू हुआ था। पहले सत्र में हमने देखा है कि 4 ओवर में वारदोली टीम ने 5 ओवर का मुकाबला हुआ था, 5 ओवर में 39 रन बनाए थे और 40 का टारगेट रखा है और 40 का पीछा करने के लिए वारदोली की तरफ से आरंभिक जोड़ी भी मैदान के अंदर दाखिल हो चुकी है। तो देखा जाए यहाँ से तो ये टारगेट छोटा जरूर है, लेकिन इस टारगेट को बड़ा किया जा सकता है चिंचोली की तरफ से। अगर अच्छी गेंदबाजी होती है, फील्डिंग अच्छी, उड़ने वाले कैचेस और डॉट गेंदें इस मुकाबले में वारदोली की तरफ से अगर होती है तो निश्चित तौर पर यह मुकाबला आखिर तक जा सकता है, यानी कि इस मुकाबले में रंगत पैदा हो सकती है। इसके लिए उन्हें मेहनत करनी होगी, मशक्कत करनी होगी, दिमाग को कंट्रोल करना होगा, अपने आप के ऊपर बैलेंस करना होगा, क्योंकि इस मुकाबले में अगर उन्हें जीतना है तो, क्योंकि 40 का टारगेट 30 गेंदों में उतना बड़ा भी नहीं है, लेकिन शुरुआत की 1 ओवर और उन 2 ओवर में अगर विकेटें और 14 या 15 से कम रन होते हैं तो निश्चित तौर पर वारदोली टीम इस मुकाबले में अंतिम तक लड़ सकती है। वारदोली की तरफ से हमें देखा जाए तो फील्डिंग फैल चुकी है, 25 मिनट की अवधि, समय की पाबंदी होगी, ध्यान में रखना है वारदोली टीम कि आपको 25 मिनट में आपकी इनिंग समाप्त करनी होगी।
और बल्लेबाजों के लिए भी चेतावनी है कि आउट होने वाले बल्लेबाज रुकेगा नहीं है, आपको ऑन द वे आना है। ये नियम इस टूर्नामेंट के अंपायर संदीप पाटिल जी का इशारा आ चुका है। गोमा फड़के सेठ के शुभ हाथों से अगले मुकाबले का टॉस हो रहा है। बेलौली पर खिले हुए इन दोनों टीमों के बीच में टॉस, लेकिन इसी बीच दूसरे सत्र का यह पहला चौवाना हुआ। शुक्रिया डीजे मास्टर। और पहली गेंद के ऊपर चौवा आ चुका है। बल्लेबाज विकास के बल्ले से हमें देखने को मिला है। गेंदबाज सतीश शेलके, ये देखिए रिवर्स स्वीप वाली शॉट खेलना चाहते थे ये बल्लेबाज, यही से अब है आदरणीय मंडल शेठ पाटिल बेलौली, इनका यहाँ पर आगमन हो चुका है। वारदोली पंडित शेठ पाटिल वारदोली, इनका यहाँ पर आगमन हो चुका है। तो हम आज आयोजकों से गुजारिश करेंगे कि उनका यहाँ पर मान सम्मान किया जाए। वारदोली विपक्ष और चिंचोली के बीच में मुकाबला चल रहा है। बिल्कुल देखा जाए तो विकास इस बल्लेबाज ने शुरुआत में 94 से खाता खोला था, 40 का पीछा करना है। ऐसे में गेंदबाज सतीश शेलके शुरुआत की गेंद के ऊपर चौवा आया था, दूसरी गेंद के ऊपर रिवर्स स्वीप खेलने गए थे बल्लेबाज। ये देखिए यहाँ से बिल्कुल अच्छी गेंद, बेहतर गेंद, और बल्लेबाज विकास के पारी का अंत होता हुआ डीजे। शुक्रिया। इथे कोण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय जगदीश धरसाहेब यांचं इथे आगमन झालेलं आणि त्याचबरोबर कोकवली गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ ठाकूर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। स्वागत आहे आपलं, यावं साईस्टार क्रिकेट संघ भीगर यांच्या वतीने आपलं स्वागत आहे, स्टेजवर यावं। फोटो किरण पाटील सर आपले सर। धन्यवाद अपने गढ़ के सर। पंकज नंबर 3 के पोजीशन पर जो बल्लेबाज उतरे पंकज, सागर मांडवकर ने बात जरूर की थी कि वारदोली टीम नाइट टूर्नामेंट खेलने का ज्यादा अनुभव नहीं है, कम खेले टूर्नामेंट, लेकिन टेनिस क्रिकेट खेली दोस्तों ऐसा है, इस खेल में खेलने के लिए आपके पास जिगर होना चाहिए, वो काबिलियत होनी चाहिए। ये देखिए इस गेंद को पैडल किया है, गेंद को खेला गया है स्क्वायर लेग के ऊपर से, ये आता हुआ चौवा। बोलून अंधारात न्याला रे बाबूराव माझा ताईत गेला, वाड वाड बोलून अंधारात न्याला रे बाबूराव। हेलो धन्यवाद डीजे। बिल्कुल जिस गाने के इंतजार में है दर्शक, बिल्कुल वैसे ही गाने आप बजा रहे हैं, जो खूबी है आपकी, निश्चित तौर पर यहाँ पर आप दर्शकों का दिल जीत रहे हैं। फुल टॉस लेग डिलीवरी, गेंद को खेला लॉन्ग ऑन के ऊपर से, लेकिन फील्डर वहां पर तैनात, और एक बिल्कुल शानदार कैच हमें देखने को मिला डीजे। लाड लाड माझी मला तार म्हणते, लाड लाड माझी मला तार म्हणते, पुढची खोली डबल घात मारा म्हणते, पुढची खोली डबल घात मारा म्हणते। धन्यवाद डीजे मास्टर। टोटल आ चुका है वारदोली टीम का स्कोर कार्ड के ऊपर 9 रन, विकेटें गई है उनकी 2 विकेटें गई है, 2 विकेटों के नुकसान पर 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। मैंने पहले इस दूसरा सत्र शुरू होने से पहले कहा था कि अगर वारदोली टीम इस मुकाबले में मेहनत करती है, गेंदबाजी अगर अच्छी करती है, तो निश्चित तौर पर इस मुकाबले में अंतिम तक लड़ सकती है। तो दूसरी तरफ देखा जाए तो सॉरी चिंचोली टीम ने जो फील्डिंग की अच्छी गेंदबाजी अगर करते हैं तो निश्चित तौर पर इस मुकाबले में वापसी कर सकती है, लेकिन वारदोली के खिलाड़ियों को सोचना होगा, उनके बल्लेबाजों को, कि आपको सिर्फ 40 का पीछा करना है 5 ओवर में। ऐसे में आपको किस तरह से खेलना है, आपकी सोच क्या होगी, ये आपके ऊपर निर्भर रखता है।
क्योंकि टेनिस क्रिकेट में आजकल देखा जाए अम्बेगढ़ की सर तो कई खिलाड़ी के ऊपर देखा जाए तो नंबर 6 या 4 वाले शॉट ही चाहते हैं, कोई सिंगल डबल के ऊपर ध्यान नहीं देता है। तो ये हमें जरूर एक चीज अच्छी नहीं लगती क्रिकेट में। शॉट ऑफ लैंड डिलीवरी, गेंद को पैडल जरूर किया था। दो मिसअंडरस्टैंडिंग थी दोनों बल्लेबाजों के बीच में। डायरेक्ट हिट अगर होता तो निश्चित तौर पर ये रनआउट का खतरा था, लेकिन पर्याप्त समय में इस गेंद के ऊपर सिंगल आता हुआ सिंगल के साथ स्कोर में बढ़ती 10 रन स्कोर कार्ड पर। बल्ले से लगे गेंद, बिल्कुल अंपायर का इशारा। 10 का अपना टोटल स्कोर कार्ड पर। दूसरे गेंदबाज का यहाँ इस्तेमाल हो रहा है अतुल शेलके। शुरुआत में जो गेंदबाज आए थे सतीश शेलके, जिन्होंने 9 रन वाला ओवर किया था बिल्कुल, और 2 विकेटें भी मिली थी उन्हें। गेंदबाज अतुल शेलके की गेंद को खेला है वानिश लोंगन के ऊपर से, प्रॉपर टाइमिंग, ताकतवर एक उम्दा शॉट गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन के लिए। 16 रन टोटल स्कोर कार्ड पर आ चुके हैं। वाटर डिलीवरी बिल्कुल बेहतर, खूबसूरत गेंद को खेला इनसाइड आउट शॉट कवर के क्षेत्र में से। इस गेंद के ऊपर सिंगल आ चुका है, यानी सिंगल के साथ स्कोर को कन्वर्ट किया है। 17 रन टोटल आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। बल्लेबाज मयूर और विकास अच्छी पारी खेल रहे हैं फिलहाल। ये देखिए गेंद को पैडल करना चाहते थे बल्लेबाज ने, लेकिन गेंद तेजी के साथ विकेट कीपर के दस्तानों में निकलते हुए। तो चिंचौली की तरफ से देखा जाए तो पहचान है चिंचौली की कैलाश डुगरे, एक अच्छी खिलाड़ी है, हमेशा शुरुआत में गेंदबाजी करते, लेकिन आज पीछे रखा है। गेंद हवा में है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, यहाँ सांस से कैच छूटा है और जीवनदान मिला है बल्लेबाज को। इस समय देखा जाए तो ऑलरेडी चिंचौली के रन कम है, तो आपके रन कम होने की वजह से आपको ऐसे कैचेस पकड़ने होंगे, विकेट लेनी होगी, तब आप इन 40 को बचा सकते हैं। अगर आप ऐसी ही गलतियां करेंगे तो आपको इस मुकाबले में जीतना बिल्कुल असंभव हो जाएगा। बिल्कुल गेंदबाज अतुल शेल की कोशिश कर रहे हैं, फुल टॉस देन डिलीवरी, गेंद को खेला है मिड विकेट क्षेत्र में से। फील्डर वहां पर तैनात, गेंद के ऊपर सिंगल, दूसरे की वहां पर कोशिश जरूर की थी बल्लेबाजों ने, लेकिन नहीं। इस गेंद के ऊपर 1 ही रन है, 1 रन के साथ स्कोर में बढ़ती होती हुई, यानी कि टोटल आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 20 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। अब आने वाली 18 गेंदें होंगी और 18 गेंदों में जीतने के लिए वार्नर टीम को आवश्यकता है 20 रनों की। दीजिए मास्टर फील्डिंग फैलाई है चिंचौली टीम। आपको पहले मैंने कहा था कि 25 मिनट की अवधि होगी, समय की पाबंदी है, आपको उस समय के पाबंदी में आपको सत्र समाप्त करना है। सर खऱ्या अर्थाने चिंचौली जय गोंडट सिल्वर क्रिकेट संघ खेळतो, या संघाला खऱ्या अर्थाने पॅकर्सच्या दृष्टीने तर सर्वाधिक जास्त मोठं योगदान पुढे दिले असेल तर विद्यमान सरपंच संजय दादा गवली जे गोंडटचे ओनर्स आहेत त्यांचं स्वागत। अमर शेलके असतील, इथे उपस्थित सुनील दादा शेलके असतील, त्यांचं आम्ही स्वागत करू। गो टू किरण पाटील सर। बिल्कुल धन्यवाद एमडी गणगे सर, लेकिन इस गेंद को खेला है कवर पॉइंट के ऊपर से 6 रन के लिए। मास्टर कैलाश डुगरे का इस्तेमाल अब हुआ है तीसरे ओवर में, लेकिन रनों का फासला यहाँ से कम होता हुआ अब सिर्फ 14 रन बचे इस मुकाबले में वादोली के लिए। इस गेंद को खेला है लॉन्ग ऑफ के ऊपर से, बिल्कुल ताकत का इस्तेमाल, गेंद आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए। से बिल्कुल अब देखा जाए तो टोटल आ चुके 32 रन स्कोर कार्ड पर। अब सिर्फ 8 रन की आवश्यकता है इस मुकाबले में जीतने के लिए। एक तरफा मुकाबला चलता हुआ, ये देखिए शॉट ऑफ लैंड डिलीवरी, बल्ले का फेस खोला, गली में से गेंद को खेला गया है। इस गेंद के ऊपर सिंगल रन आता हुआ। एमडीगढ़ के सर इस टूर्नामेंट की एक और खासियत है
या जब जब आपके एरिया में टूर्नामेंट होते हैं दर्शक बड़ी तादाद में होते करके सर, ये बात मुझे अच्छी लगती है क्योंकि हमारी एरिया में इतने दर्शक नहीं होते, चाहे डे की टूर्नामेंट हो या नाइट की हो। आज भी हमारे यहाँ चल रही है नाइट टूर्नामेंट, लेकिन दर्शक इतनी तादाद में नहीं है जो आपके यहाँ पे इतनी तादाद में है। ये गेंद को खेला है डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से, अंपायर का सिग्नल आता हुआ 6 रन का। आज सोनी आमच्या मागून असा बॉल धरते रुपयानं धरते बसून धरते। इक्वल हो चुका है मुकाबला, सिर्फ 1 रन की जरूरत, मुकाबला क्लियर हो चुका है। रिवर्स स्विप की कोशिश की थी बल्लेबाज ने, लेकिन ये डॉट गेंद बिल्कुल 40 का टारगेट था, एक छोटा टारगेट था। बल्लेबाज मयूर जिसने अच्छी पारी खेली इस मुकाबले में, सिर्फ 1 रन की जरूरत है। गेंद को स्ट्रेट हिट किया है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। इसी के साथ इस मुकाबले में वारदोली टीम ने एक बड़ी जीत हासिल की है। धन्यवाद डीजे मास्टर। लेकिन इस बीच इस मुकाबले का हीरो मैन ऑफ द मैच की ट्रॉफी से नवाजा जाएगा उस खिलाड़ी को जिसने शुरुआत में देखा जाए तो P1 की पहली ओवर में 6 रन दिए थे।